करंड्यात घेऊन कपाळावर लावाविना त्या राजमाता, राष्ट्रमाता, वीर माता जिजाऊ या महाराष्ट्राच्या मातीत सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केले ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतीला घडविणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ याला माझा त्रिवार अभिवादन. माझं नाव काव्या सचिन बोंबे. माझा विषय जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवांची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याचा पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. होय, आम्ही आलोय, तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ या स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचं भाग्य आम्हास लागलं. ही आई जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांनो, याच मराठी मातेच्या उंबऱ्यावर अनेक परकीय सत्ता थया नाचत होत्या. मराठी मुलकाचं सैन्य मुघलांच्या आरमात ठिपकत पडलेलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंदखेडच्या माळसराणी आणि लखोजी राजे यांच्या घरी आम्ही जन्माला आलो. त्यावेळी दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखरही वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळे, युद्धाचे डावपेच, सल्लामसलती, रयतेची गाराणी, न्याय निवाडते नित्याचेच असे होते आमचे बालपण. युद्ध काळात तर आम्ही शिकलोच होतो. त्याचबरोबर आम्ही 700च्या वर मुलींची एक फौज तयार केली होती. सकाळी ज्यावेळी आम्ही रपेट करायला जायचो, त्यावेळी गावाकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या, तर काही बायका नाकही मुरडायच्या आणि म्हणायच्या, कसं होणार या पोरींचं. परंतु आम्ही निश्चय केलेला, स्वतःबरोबरच इतरांचंही रक्षण करता यायला हवं. माळसराणीच्या इच्छा खातर आम्ही 6 भाषाही शिकलो. मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण महाभारताबरोबरच कबीरांचे दोहे, नामदेवांची गाथा, पुराण, बायबल आम्ही वाचले, समजूनही घेतले. आणि आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे मानस कल्याण की कर्मकांड. आम्ही तलवार चालवतो कुणासाठी. परकीयांच्या साथी आपण का करायच्या. झुंजीत झुंजणार आपण, मरणार आपण आणि मारणारही आपण आणि मिळून तसं शाप बादशाह. आपण स्वतःसाठी का झुंजत नाही. आणि हे कसलं आले पारतंत्र्यातील मूर्तात जगणं. हे सगळे विचार आमच्या मनात एक वादळ निर्माण करत होते. आम्हाला प्रश्न पडला. आम्ही वडिलांना विचारलं, हे कोणी का संपवत नाही. आपण स्वतःसाठी का झुंजत नाही. लखोजी राजांनी उत्तर दिले, मराठ्यांनी याच भूमीवर आसमंत काडे गाऊन तुकाळ्या सुटल्या, हर हर महादेवाच्या गर्जना केल्या, ढाल तलवारीने झुंज लढविल्या, परंतु समाज एक संघ नाही, तो विखुरला गेला आहे ना. जाती धर्माची उतरम पक्की झाली आहे. पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही. जिजा समाजात एक स्वतंत्र विचार नाही. आम्ही पुन्हा विचारलं, आम्ही एक विचारासाठी काय करावं. शब्दांची जुळवण करून वडिलांनी पुन्हा उत्तर दिलं, बेटा रयतेचा छळ होतोय, रक्ताचे पाठ वाहत आहेत, तिथे गवताला फाट्या फुटतायत आणि मातीतून उमगणाऱ्या सहस्र कोमांनाही जगण्याचं दान मिळतंय, ते त्या सूर्यामुळेच ना. पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोणतो. माणूस जातीला पेटावं लागतं. मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात. मरत्या शरीराला जागं करावं लागतं. हे एक शब्द आम्ही आमच्या मनात साठवत होतो. मनात विचार आला, ए मुधाई, किती सोसलंस. यमुनांनी कापून फेकलेल्या माझ्या लेकरांची प्रेत वाहून नेलीस. लुटून नेलेल्या लेकी सुनांना काठावरती स्थान दिलं. आग विजवायला काठावरती स्मशान बनवलं. परंतु आता विजवत बसायचं नाही. आता फक्त पेटायचं. आणि कसं पेटायचं हे मी तुम्हाला सांगेन. शहाजी राजांना आमचा हा विश्वास ठाऊक होता. शहाजी राजा आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पाठ होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागले. आम्हाला विलक्षण डोहाळेही लागले होते. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी सरबती ही नको होती. आमचे डोहाळेच वेगळे होते. आम्हाला हत्तीवर बसावंसे वाटत होते. डोंगर चढून किल्ले पहावेसे वाटत होते. धनुष्यबाण, तलवार, भाला, हाती घेऊन चिलकत चढून लढाया करायला वाटत होत्या. आम्हाला एकूण 6 अपत्ये झाली. पहिले संभाजीराजे, नंतर 4 आणि शेवटचे शिवाजीराजे. शहाजीराजे हे विजापूरच्या दरबारातील सरदार असल्या कारण आमचे त्या ठिकाणी जाणे येणे असायचे. बऱ्याच वेळी दरबारात करमणुकीसाठी नाचगाण्यांचा कार्यक्रम व्हायचा. अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजीराजांनी शिवाजीराजांना विचारले, बाईचा नाच बघायला याल का हो. शिवबा ठरले म्हटलं बक्क आमच्या जवळ आले आणि आम्हाला विचारू लागले, आऊ साहेब, आपल्या इथे नाचणारी बाई आली आहे, आम्ही तिचा नाच बघायला जाऊ का. हे ऐकून शिवबांचे लक्ष विचलित होत असल्याचे आम्हाला जाणवलं.
आम्ही त्यांच्या जवळ गेलो, आम्हाला चिड आली, आमचा संताप झाले आणि धिरी एक लगावून आणि बोललो, बेटा बेटा बाई नाचवायची नाही, बाई वाचवायची असते, ती जगवायची असते. शिवबा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत होते. आम्ही त्यांना लहानपणापासूनच शिकवलं, बेटा कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही, कोणत्याही जाती धर्माच्या आहारी सुद्धा जायचं नाही, माता भगिनींचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसाला माणसासारखं वागवायचं, त्याची हेळसांड होऊ द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य. येथे व्यक्तीला व्यक्ती स्वतंत्र आहे. येथे कोणी उच्चही नाही आणि कोणी नीचही नाही. येथे अत्याचार चालणार नाही, येथे अत्याचार चालणार नाही. संभाजीराजे हेकनगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानामुळे कप्त्याने मारले गेले. अखेर शिवराय यांनी वाघ नखे खानाच्या पोटात घालून त्यांचा कोठडा बाहेर काढला. मोठ्या धामधुमीत शिवराय यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि अशा प्रकारे आम्हा समतावादी सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळालं. यापुढे मात्र आमचा कार्यकाळ संपत आल्याची आम्हाला जाणीव झाली. आमचं शरीर थकत चाललं होतं. आम्ही हळूहळू क्षीण होत होतो. मग काय, सगळी स्वराज्याची सूत्र शिवबांच्या हातीतून आम्ही निर्धास्त झालो होतो. त्यांचं यश, त्यांची कीर्ती, शिवबांचा जय जयकार पाहून आम्ही समाधानी होतो. मग काय, स्वराज्याच्या लाडक्या राज्याला पाहतात आम्ही आमचे कायमचेच डोळे मिटवून घेतले. आज आम्ही जे स्वराज्य पाहिले, हेच का ते स्वराज्य ज्याची निर्मिती माझ्या शिवबाने केली? हेच का ते स्वराज्य ज्यासाठी आम्ही आमचे आयुष्य पणाला लावले? आज या स्वराज्य जाती जातीमध्ये भेद निर्माण झालाय. धर्माच्या विकत अडकला आहात तुम्ही. जात ही पाटील चिटकून येते, परंतु ती पोटावर नसावी. हे संस्कार आम्ही शिवबांना दिले. माझ्या शिवबानं सर्व जाती धर्मांना समान मान दिला. कोणत्याही जाती धर्मांमध्ये भेदभाव केला नाही. त्यांनी मावळ्यांना जात व धर्म हे पाहून नव्हे तर त्यांचे कर्तृत्व